सेतुबंध रामेश्वराला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असताना त्या पुजाऱ्याने त्यांनाही हे सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन, संन्यासी दिगंबर, कोठून द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ करकरी करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वत्ता सर्व निर्थक. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता, ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तत्काळ निघून गेले. अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्यस्नानाविना पुजाऱ्याचे उत्पन्न बुडणे. स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नसे. त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले. पुजाऱ्याने अनेक उपाय योजले, पण सर्व व्यर्थ ठरले. पुजारी शंकराचार्यांना शरण जाणे आणि त्यांनी कठोर शब्दात पुजाऱ्याला त्यांची चूक सांगून उपायही सांगणे. कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आचार्यांनी योगसमाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला. आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वर आहेत. त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली. धनलोभे पूजिता देव त्रिकाल, धनार्थ लोकांचा करिता छळ, ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्ये अमंगल, आचरिता कैसे दुर्मिती. आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा. आणि उपदेश केला. सर्व भक्ताचे आदरातिथ्य करावे, मृदुवचनी संतोष व्हावे, सधर्मानेच धन आणि यश मिळेल. पुजाऱ्याने स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींनी त्याच्यावर कृपा करणे. नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थाच्या चरणावर लोटांगणे घातले आणि क्षमायाचना केली. श्री स्वामी म्हणाले, शंकराचार्याच्या बोधाप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल. भाव तसे फळ, जशी भावना तसं देव. स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपा वरदहस्त ठेवला. त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजाऱ्याने वर्तन पलटले. सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला. लोभ सोडा अन धर्माने वागा हा संदेश श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.